एका कार्यक्रमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या बोलतात. आपण थेट जाऊया तिकडे. आदरणीय व्यासपीठ आणि कलाप्रेमी भाऊंच्या प्रेमाखातर आलेले सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, काळजी नसावी, लवकर आटपेन. काय असतं, पोट भरलेलं असतं त्याला कानाला भूक लागलेली असते, पण ज्याला पोटामध्ये भूक असते त्याला कान बंद झालेले असतात. त्याच्यामुळे 1:45 वाजता अजून तुम्हाला काय देणार. आज मला उदय तानपाठक माझे मित्र पत्रकार यांनी मला या कार्यक्रमाचा आणि स्वतःसाठी पण आले होते मला आमंत्रण द्यायला. ज्यांची शिल्प पाहत, ज्यांची शिल्पांबद्दल ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो, मला पहिल्यापासून मला आज मी इथे या कार्यक्रमाला आलोय म्हणून सांगत नाही, परंतु शिल्पकलेबद्दल मला सुरुवातीपासून खूप कौतुक होतं. आम्हाला स्कूल ऑफ आर्टमध्ये फर्स्ट इयरला काहीतरी द्यायची हातामध्ये 3D करायला वगैरे. ती चिकण माती असायची ना, चिकण माती. आम्ही कागदावरची चित्र काढत आलो, पण शिल्पकार हा चिकण मातीमधला चिकण माती बाहेर काढून शिल्प तयार करतो. आणि ते तुम्हाला एक तर तुम्हाला दिसावं लागतं, ते दिसलेलं पाहिजे, त्या गोळ्यामध्ये काहीतरी दिसलेलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ते तुम्हाला दिसणं हेच अद्भुत आहे. जगभरामध्ये मी अनेक ठिकाणी मी अनेक शिल्प पाहिलेली आहेत, आपल्या देशामध्ये पाहिलेली आहेत. फक्त त्या भाऊंचा उल्लेख किंवा भाऊंबद्दल अशा अनेक काही चित्रकार आहेत, व्यंगचित्रकार आहेत, शिल्पकार आहेत, अनेक लोक आहेत असे भारतामध्ये. त्यांचा उल्लेख मी नेहमी असा करतो, देश चुकलेले कलावंत. कारण हे कलावंत जर युरोपमध्ये असते तर त्यांचा काय सन्मान झाला असता. मी मागे पण एकदा माझ्या भाषणामध्ये उदाहरण दिलं होतं की ज्या वेळेला मी रोमच्या विमानतळावरती उतरलो, लँड झालं विमान, आणि कानावरती एअर होस्टेसची ज्या वेळेला एक लाईन ऐकू आली की वेलकम टू लिओनार्दो दा विंची एअरपोर्ट. इतक्या कलावंतांचा मान राखणारे देश कुठे, आणि कलावंतांनी खंत व्यक्त करावी की सरकारने माझ्याकडे लक्ष नाही दिलं, हा कुठचा देश. आपण मगाशी म्हणालात की सरकारकडे आपण मी शब्द टाकावा, मी नाही शब्द टाकणार. जे काय करायचं ते आपण करू. एक शिल्प कल्याणमध्ये एक शिल्प उभारण्यासाठी म्हणून सरकारशी बोलायचं, बरं का. आणि पुतळ्याबद्दल पुतळ्यांशी काय बोलायचं. ही शिल्पकला खूप कठीण गोष्ट आहे. आपल्याकडे जसं चित्रपटाबद्दल चित्रपट एक काय म्हणतो त्याला, मूवी ॲप्रिसिएशन कोर्स असतो, तसं चित्र कसं पाहावं, शिल्प कसं पाहावं, शिल्प कसं करावं हा नंतरचा भाग. प्रत्येक जण काय शिल्पकार होऊ शकतो असं नाहीये, परंतु शिल्प कसं पाहावं, चित्र कसं पाहावं हे समजून सांगणारी पण काही लोक आपल्याकडे पाहिजेत. काही काही शिल्पकार तर म्हणजे कोण रे हे असं विचारावं लागतं. म्हणजे माझ्या आजोबांचा एकदा त्या 74-75 सालची गोष्ट असेल, प्रभादेवीला एक माझ्या आजोबांचं जे स्मारक आहे तिकडे पुतळा त्यांचा केला होता. त्या पुतळ्याचं अनावरण होतं, त्याला बाळासाहेब, अर्थात बाळासाहेब होते. मी तेव्हा छोटासा आपण व्यासपीठावरती होतो, समजत होतं काहीतरी चालू आहे ते. वसंतदादा पाटील त्याला मला असं वाटतं मुख्यमंत्री होते. शिल्पकलेबद्दलचं पहिलं ज्ञान मला तिकडे मिळालं. तो समोर पुतळा होता, त्याचं अनावरण झालं आणि त्याच्यानंतर भाषणं होती. भाषणं झाल्यावरती बाळासाहेब म्हणाले की हा पुतळा पाहिल्यावरती हे माझ्या वडिलांपेक्षाही मधु दंडवतींचे वडील जास्ती दिसत आहेत. त्याच्यामुळे शिल्प कसं नसावं हे मला त्या ह्यामध्ये मला समजायला लागलं की त्याचं कॅरेक्टर कसं असावं, किती त्याच्यामध्ये मेहनत घ्यावी. आणि मी ज्या कलानगरमध्ये वाढलो तिकडे आजगावकर, त्याच्यानंतर तुमचे वडके यांची कला मी पाहत आलो. तो हात कसा फिरतो आणि ती काडी कशी फिरते आणि कसं त्याच्यातनं काय काय निर्माण होतं हे विलक्षण आहे. भाऊंची शिल्प तर आम्ही पाहत आलो.
गांधींचं मगाशी मी पाहत होतो, आता ही सगळी मोठी तिकडे दिल्लीमध्ये वगैरे आहेत. मी दिल्लीला एकदा त्या ह्यांच्याकडे गेलो होतो, APJ अब्दुल कलामांना भेटायला. त्या राष्ट्रपती भवनामध्ये गेल्यानंतर मराठी असल्याचा जो अभिमान वाटतो ना, तिकडे अशी 20-20 फुटाची पेंटिंग्स आहेत राष्ट्रपतींची, आणि ती राष्ट्रपतींची पेंटिंग मी असं पाहत गेलो, कारण माझ्याकडेही वेळ होता, त्यांच्याकडेही वेळ होता. राष्ट्रपतीला आपल्याकडे देशात थोडी काम असतं. तर मी ती पेंटिंग्स पाहत होतो, खाली नावं पाहत होतो. त्याच्यामध्ये आचरेकर होते, त्याच्यामध्ये सातावळेकर होते, त्याच्यामध्ये अनेक जण होते. हे मराठी कलावंतांनी, मराठी कलाकारांनी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींना वाटावं की ह्यांनी आमचं चित्र काढावं. तसं एकदा मी तुमच्या स्वामी विवेकानंदांच्या तिकडे ह्याला गेलो होतो, दक्षिणेला. उलट फिरल्यावरती दिसलं SM पंडितांची पेंटिंग्स आहेत तिकडे, परमहंसांची. म्हणजे मराठी कलावंत कुठून कुठे पोहोचलेले आहेत, पण त्याची दखल महाराष्ट्रामध्ये घेतली जात नाही, कारण महाराष्ट्रात माहितीच नसतं. म्हणजे एकदा एक स्पोर्ट्स मिनिस्टर होते, एका कार्यक्रमाला झाली त्याला 20-21 वर्ष झाली. मी अशी माझ्याशी गप्पा मारतो, एवढ्यात दिलीप वेंगसरकर आले. मग आमचं बोलणं झालं, काय कसं काय वगैरे इकडे तिकडे झालं. म्हटलं दिलीप हे महाराष्ट्र राज्याचे म्हटलं स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत. अच्छा अच्छा, नमस्कार वगैरे. त्यांना मी सांगितलं, म्हटलं आता ह्यांची काय ओळख करून द्यायची गरज नाही. झालं माझं बोलणं, दिलीप गेला. 10 पावलं गेल्यावरती त्यांनी मला विचारलं, हे काय करतात? मी तुम्हाला विनोद म्हणून सांगत नाही, हे खरं आहे. ही आपल्याकडची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे यांच्याकडनं फार अपेक्षा न ठेवता हे मला असं वाटतं आपणच कराव्यात. आणि एवढी जर अपेक्षा असेल तर मग माझ्या हातातच द्या ना, कळलं का? मूळ गोष्टीपासून मला लांब ठेवायचं आणि अपेक्षा माझ्याकडनं करायच्या, हे काय बरोबर दिसत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही मला ती दोन्ही जबाबदारी दिल्यात तरी माझी काही हरकत नाहीये. आज या कार्यक्रमाला एक तर बराच आधीच उशीर झाला. मला इथून परत जायचे बोरिवलीला. तिथे आज सही रे सहीचा 4000वा काहीतरी प्रयोग आहे. मला भरत जाधवने तिकडे बोलवलं, त्याच्यामुळे मला घरी जेवण करून तिकडे निघायचंय. मला आजच्या या कार्यक्रमाला आपण इथे बोलवलं त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. भाऊंच्या बाबतीत काही पुढे करायचं असेल, आपण मला हक्काने बोलवा, हक्काने हाक मारा, मी निश्चित देईन. आणि पुढे ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्यांच्यासाठी त्या आपण निश्चित करू. मी पुन्हा एकदा आयोजकांना, संयोजकांना मी त्यांचे आभार मानतो आणि आपण सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.